नमस्कार मित्रांनो, मी कमलाकर शेणॉय आपल्या समोर परत आलेलो आहे. आज बीएमसीच्या बजेट बद्दल आलोय. बीएमसीचं बजेट म्हणजे काय हे बघा. विजन आपल्या मोठमोठ्या पॉलिटिशियन्स, हे लीडर्स नाही आहेत हा सर, हे पॉलिटिशियन्स आहेत. पॉलिटिशियन्स आणि लीडर्स मधला फरक तुम्हाला माहिती आहे का हो? पॉलिटिशियन म्हणजे स्वतःच्या पुढच्या पिढीसाठी विचार करणारे, ह्याला पॉलिटिशियन्स म्हणतात. लीडर्स म्हणजे बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज, महात्मा फुले, हे लीडर्स जे आपल्या पुढच्या पिढीसाठी, पुढच्या देशाच्या भल्यासाठी विचार करणारे हे लीडर्स. आणि हे जे आमचे आहेत हे पॉलिटिशियन्स, आमच्या पुढच्या पिढीला काय करता येईल हा फरक तुम्हाला सांगतो. आणि आता मुंबईला हे वर्ल्ड क्लास बनवणार आहेत. बघा काय बनवणार आहेत, वर्ल्ड क्लास. आता वर्ल्ड क्लास मध्ये वर जाणार आहात की सर्वात खाली जाणार आहात हा प्रश्न आता मी जे सांगेन त्याच्यावरून तुम्ही ठरवावं की ह्या मुंबईचा सत्यानाश करण्यासाठी चाललेला आहे की मुंबईला चांगलं करण्यासाठी चाललंय, तुम्ही ठरवा. मी फक्त तुमच्या समोर कसं इलेक्शनला बोललेलं खोटं आणि लोकांना कसं मूर्खात काढलं जातं, प्रत्येक पॉलिटिशियन एकच काम करतं. ह्या इथे ऑपोजिशन नावाची चीजच नाहीये. सर्वच एकत्र मिळून या मुंबईला सत्यानाश करण्याचा पाऊल चालू आहे. आणि त्यामध्ये ट्रेड युनियन तर सर्वात नालायकच आहेत म्हणा. एकही ट्रेड युनियन ह्या गोष्टीचा उल्लेख करत नाही. बीएसटीचा सत्यानाश होतोय, बीएमसीचा सत्यानाश होतोय. कोणीही ट्रेड युनियन, एवढं माझे व्हिडिओज आहेत, एकही ट्रेड युनियनचा लीडर, एकही ऑपोजिशनचा लीडर, एकही रुलिंग पार्टीचा लीडर नाही, सॉरी ह्यांना लीडर म्हणणंच शक्य नाही, हे पॉलिटिशियन्स. या पॉलिटिशियन्सला एकही, माझ्या एवढ्या व्हिडिओजमध्ये एकही पॉलिटिशियननी मला कॉन्टॅक्ट नाही केलं की बाबा रे आपल्याला काय करायचंय काय नाही करायचंय, असं काहीच नाही. आणि हे दुःखाची बाब आहे. त्यामुळे हे जे आहे, हे स्वप्न जे आहेत मुंबई टू बी द बेस्ट, हे खरं आहे का खोटं आहे हे तुम्ही ठरवा. आणि आमचे बजेट बनवणारे जी लोक आहेत त्यांची शिक्षणाची पात्रता बघा, त्यांची बोलण्याची पात्रता बघा आणि त्यांची अकलेची पात्रता आपणच बघावं आणि ठरवावं. हेच आपल्याला सर्वांना नम्र विनंती की मुंबईला जर वाचवायचं असेल तर आपल्याला रस्त्यावर उतरायला लागेल. आणि ह्या पॉलिटिशियन्स, लीडर्स नाही, हे पॉलिटिशियनच्या स्वतःच्या मुलाला, भावाला, मामाला, काकाला, सर्वांना बरोबर घेऊन हे कामं करतात. ह्यांना प्रश्न विचारायला लागेल. आता हे काय काय प्रश्न आहेत हे मी तुम्हाला आता सुरुवात करतो. सर्वात गोष्ट म्हणजे आज हे जे मुंबईला म्हणतात की टॉप ऑफ द वर्ल्ड, वर्ल्ड क्लास मेकिंग, यांना वर्ल्ड क्लास काय आहे हे माहिती आहे का? फक्त तिथे जाऊन फिरायचं, गप्पा मारायच्या, मजा मारायच्या आणि आमच्या पैशावर फिरून यायचं. लंडनला, पॅरिसला शिक्षणाच्या नावाने. यांना शिक्षण करायला तेवढी अक्कल तरी आहे का हा पहिला प्रश्न येतो. सर तुम्हाला हे सांगू इच्छितो की 80,000 कोटीचा बजेट आहे आणि त्याच्यामध्ये हे असे म्हणतात की 35-36 हजार कोटी जे फिक्स्ड डिपॉझिट आहेत ते काढणार आहेत. म्हणजे ज्या बापाने पैसे कमवलेले आहेत ते सिक्युरिटी म्हणून आहे, त्या सिक्युरिटीची कशी वाट लावायची हे पहिलं प्रश्न येणार आहे की आम्ही फिक्स्ड डिपॉझिट काढणार. हे जर माझं चुकलं असेल तर मला माफ करावं आणि जर खरं असेल तर आपण सुधरावं, हे विनंती. आत ठेवलेल्या पैशाला वापरणं ह्याच्यासारखं काहीच नाही मूर्खपणा, कारण तुम्ही आहे ते विकायला निघालेले आहेत. पहिलं 80,000 म्हणजे जवळ 81,000चा बजेट, 81,000 का बजट है जिसमें सिर्फ 1,000 करोड़ बीएसटी को दिया, अपना बीएसटी को दिया, यानी 1.25 करोड़ परसेंटेज ये हमारे पब्लिक ट्रांसपोर्ट को दिया. इससे गंदी चीज तो कुछ भी नहीं हो सकती है. इसलिए कि ये वर्ल्ड क्लास की कंपेयर करते हैं, इसलिए लंदन में 22% पब्लिक ट्रांसपोर्ट को दिया है, सिंगापुर में 20% दिया है, पेरिस में 23% दिया है और न्यूयॉर्क में 18% दिया है. और हमारा पूना जो हमसे कहीं भी नीचे है वो 4.89, स्पेसिफिक बोलने जाएगा तो 4.5% दिया है. दिल्ली 4% दिया है, चेन्नई 8% दिया है और कलकत्ता 6.16% दिया है. तो हमसे जो मुंबई जो फाइनेंशियल कैपिटल है वो 1.25% देती है और
हमको बताती है, हम लोगों को बेवकूफ बनाते हमारे ये जो पॉलिटिशियंस है कि हम वर्ल्ड क्लास बनाएंगे 1,000 करोड़ देके बीएसटी को, जो 11,500 करोड़ के नुकसान में है। तो हमको ये बेवकूफ बना रहे हैं। अभी आपको मैं दिखाता हूं कि ये जो स्टेट ट्रांसपोर्ट है ये हमेशा लॉस में ही रहेगा। तो ये जिम्मेदारी होती है फाइनेंशियल कैपिटल के स्टेट ट्रांसपोर्टेशन का, स्टेट गवर्नमेंट की जिम्मेदारी होती है। मगर हमारी स्टेट गवर्नमेंट क्या करती है पता है आपको? हमारे से पैसा निकालती है और कोस्टल रोड को 7,000 करोड़ दिया है जो कि स्टेट गवर्नमेंट का है, ये बीएमसी पे डालती है। इतने गंदे हमारे ये पॉलिटिशियंस है, गंदे पॉलिटिशियंस। जो स्टेट गवर्नमेंट ने खर्चा करना चाहिए वो हमारे मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन से खर्चा कर रहे हैं। और जो दहीसर भाईंदर, दहीसर के आगे जो ब्रिज बन रहा है, फ्लाईओवर प्रोजेक्ट बन रहा है, उसमें 4,000 करोड़ बीएमसी के लगा रहे। कौन से कानून से लगा रहे हैं? ये बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशन, स्टेट गवर्नमेंट अपना होशियारी दिखाने के लिए कि हमने बनाया, बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशन को बर्बादी की तरफ लेके जा रही है। यही पे आपको दिखाई देता है 6 और 7, 12,000 करोड़ हमारे बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशन स्टेट गवर्नमेंट के नाम से जो करना चाहिए वो हमारी बीएमसी के नाम से करते। ये बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशन से गद्दारी है। और ये हमारे अभी आज के जो बने हुए हैं कॉर्पोरेटर है, और ये जो हमारे आईएएस गगरानी साहब, अरे भाई आपको भगवान ने थोड़ी तो अक्ल दी है क्या? क्या बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशन का पैसा स्टेट गवर्नमेंट के नाम से हम खर्चा कर सकते हैं क्या? क्या भाईंदर के आगे, दहीसर के आगे आप हमारा पैसा खर्चा कर सकते हैं क्या? कोस्टल रोड ये स्टेट गवर्नमेंट का प्रोजेक्ट है, उसको हम खर्चा कर सकते हैं क्या? इस तरह से हमको बेवकूफ बनाया जाता है। 1,000 करोड़ दिया है बीएसटी को, और क्या कहते हैं मालूम है? कि हम 10,000 बसेस बनाएंगे। अभी इसमें इन्होंने झूठा बोला है कि हमारे पास 5,000 करोड़ बसेस, 5,000 बसेस है, उसको हम 10,000 बसेस बनाने वाले हैं। ये बिल्कुल झूठ बनाया है। ये इनके ऊपर क्रिमिनल प्रोसिक्यूशन लॉन्च होना चाहिए, क्योंकि ये लीडर्स नहीं, ये पॉलिटिशियंस है, ये गद्दारी करते हैं हमसे, हमारा टैक्स पेयर से गद्दारी करते हैं। क्योंकि कुठे गेले ते बसेस, ये बसेस जो है आपको दिखाना चाहता हूं कि 2010 में हमारी पॉपुलेशन थी 1,20,00,000 और हमारे पास बसेस कितने थे? 4,800 बसेस थे। कितने? आप वापस सुनिए, 2010 में हमारा 1,20,00,000 का पॉपुलेशन और 4,800 बसेस थे। हमारे इस दरिंदे पॉलिटिशियंस ने 2025 में, आज हमारा पॉपुलेशन है 2.2 करोड़ टू 2.7 करोड़, इसके बीच में है। कोई बोलता है 2.2 करोड़, कोई बोलता है 2.7 करोड़, यानी 2.5 करोड़ के आसपास हमारा पॉपुलेशन एक एवरेज पकड़ो। और हमारे बसेस 4,800 से 10,000 होने के बदले 2,500 हो गए, यानी पॉपुलेशन डबल, बसेस कम, यानी 25% पे बसेस आए। और ये कहते हैं कि हम मुंबई को वर्ल्ड क्लास बनाएंगे। क्या आपको ये बेवकूफ नहीं बना रहे? इज इट नॉट ए क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट? क्योंकि ये जो हमारे आमदार खासदार कॉर्पोरेटर है, ये कसम खाते हैं अंदर आर्टिकल 99 में खासदार कसम खाते हैं, अंडर आर्टिकल 188 में हमारे आमदार कसम खाते हैं, और महाराष्ट्र म्युनिसिपल एक्ट सेक्शन 33 में हमारे कॉर्पोरेटर कसम खाते हैं कि हम सच बोलेंगे, हम इस मुंबई के लिए लड़ेंगे। ये क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट है। अगर कोई एडवोकेट हमको मदद करते हैं तो हम ये जो गंदे गद्दार, गलत, झूठ बोलने वाले जो खासदार आमदार कॉर्पोरेटर है, हम इसके ऊपर ब्रीच ऑफ ट्रस्ट, ब्रीच ऑफ ओथ के नाम से 409 क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट, 166, 167, 217, 218 और 409 ये आईपीसी सेक्शंस पे हम इसके ऊपर केस करना चाहते हैं, ताकि एक सिग्नल जाए कि हम बेवकूफ नहीं है, आप हमारे नौकर हो, हम हमसे पगार लेते हो, तो आपको सही सच्चा बात करना है, ना कि इलेक्शन के टाइम पे हमको बेवकूफ बनाओ और आने के बाद उसका अलग बनाओ। इन्होंने हमको बेवकूफ बनाया।
हमारे 4,800 जो बसेस थे उसमें से अब सिर्फ 2,249 यानी 250 बसेस बचे, यानी कि आधा परसेंट, 4,800 का आधा परसेंट वो भी स्क्रैप होंगे। 249 बसेस बचे हैं। इसलिए बर्बादी की है ये मुंबई की। ये 15 साल में हमारे आमदार खासदार कॉर्पोरेटर ने इस मुंबई को सत्यानाश और बर्बाद किया है। और ये 249 बसेस है, ये अगले साल में स्क्रैप में जाएंगे, यानी कि बीएसटी के खुद के बसेस जीरो। 4,800 बसेस का क्या हुआ है? जीरो। और हमको क्या कहते हैं? वर्ल्ड क्लास। और इधर क्या लिखते हैं? 5,000 बसेस। ऐसे झूठे गद्दार लोगों से हमको भी निपटना है। एक घंटा बस नहीं रहता। हाँ, और 2,495 ये तो वेट लीज है। ये वेट लीज का मतलब ये होता है, ये भाड़े पे बसेस लेते हैं। और वेट लीज का मतलब ये था कि ये जो हमारे नुकसान थे उसको कम करने के लिए कर रहे थे, बल्कि हमारा नुकसान आज 12,000 करोड़ पे गया है। पब्लिक को एक एक घंटा बस में, सब जो मेन बसेस है वहां के लाइनें बंद किए हैं और बसेस नहीं मिलते हैं। और बसेस के जो ड्राइवर से कंडक्टर से उनको पगार 18,000, जो कि लाख सवा लाख रुपया पगार मिलना चाहिए था कानूनी तौर से, उसको वो 18,000 रुपया पगार में 14 घंटा काम कराते हैं। तो फिर एक्सीडेंट नहीं होगा तो क्या होगा? तो बसेस की कंडीशन कैसी बचेगी? कोई मेंटेनेंस नहीं है। तो मान लीजिए ये जो आज के जो कॉरपोरेशन ने हमको बजट दिया है, ये झूठा बजट है, क्योंकि 5,000 बसेस हमारे पास है ही नहीं है। हमारे पास एक भी खुद की बसेस नहीं है। हमारा 2,495 बसेस ये वेट लीज है। और ये वेट लीज हमको 5,000 करोड़ में अभी डुबा चुकी है और इसके आगे और डुबाने वाली है। ये बसेस के बारे में मैंने आपको थोड़ा सा कुछ बताया। अब आपको मैं बताता हूं कि ये जो बीएसटी में काम करते हैं उनके पेंशन नहीं दिए गए, ग्रेजुएट उनके ग्रेच्युटी नहीं दिए गए हैं। तो वो पैसा कौन देगा? तो 1,000 करोड़ देने के टाइम पे ये बेशरम जो लोग हैं, ये बेशरम जो लोग हैं, इनको कुछ भी भगवान ने अक्ल दी है क्या कि जो रिटायर हुए उनके पैसा आप नहीं दे रहे और आप खुद के लिए पेंशन और आप खुद के लिए पगार ले रहे हो? बेशरम लोग है आप लोग। अगर मेरी गलती है तो माफ कीजिएगा, मैं हाथ जोड़ के आपसे विनती करता हूं, मगर आप खुद के बारे में सोच के, जो नौकर है जो रिटायर्ड हुए उनके बारे में नहीं सोचते हो। ये देश के खिलाफ गद्दारी है। ये देश को मूर्ख बनाने का है। ये देश को फंसाने का मौका है। ये हमको आपको बर्दाश्त हम नहीं कर सकते हैं। आपको बताना चाहते हैं कि ऐसा बताया जाता है कि 50,000 करोड़ ये कैपिटल एक्सपेंडिचर में करने वाले हैं और 30,000 करोड़ ये रेवेन्यू एक्सपेंडिचर में करने वाले हैं। अभी इसमें आपको मैं बताना चाहता हूं कि हमारे यहां हेल्थ कितना खर्चा होने वाला मालूम है? सिर्फ 9.2% और एजुकेशन पे 5.3%। अब ये देखिए, मैं वापस इसलिए दिखा तो ये हमको मूर्ख बना रहे हैं कि वर्ल्ड क्लास बनाने वाले, ये मूर्ख बना रहे हैं। ये वर्ल्ड से सत्यानाश करने वाले लोग हैं। इनका बजट पब्लिक के पास रोज कम होते जा रहा है, जबकि लंदन में एजुकेशन पे 25% खर्चा होता है, न्यूयॉर्क में 28% खर्चा होता है, सिंगापुर पे 20% खर्चा होता है, पेरिस में 20% खर्चा होता है। ये लोग, हमारा पॉपुलेशन उनसे कम से कम 5 गुना ज्यादा है, तो हमारा इससे ज्यादा होना मांगता था, तो हम 9.2% करते हैं। बेशरम हम जो है गद्दार है। ऐसे लोगों को हम चुन के देते हैं जिसको एजुकेशन और हेल्थ का इंपॉर्टेंस मालूम नहीं, ऐसे लोगों को हमने चुन के दिया है। और ये हमसे झूठ बोलते हैं कि हम वर्ल्ड क्लास सिटी बनाते हैं करके। हमारा एजुकेशन का खर्चा है 5.3% और उसमें भी ये सब म्युनिसिपैलिटी के स्कूल बंद करके उसको हम सीबीएसई स्कूल बना रहे हैं। म्युनिसिपैलिटी में फ्री ऑफ कॉस्ट होता है, सीबीएसई में लाखों रुपए के फीस होते। किसको परवड़ने वाला है? ऐसे हमसे गद्दारी करने वाले हैं
ये वर्ल्ड क्लास बना रहे हैं, ये हमको मूर्ख बना रहे हैं। वर्ल्ड क्लास का ये वर्ल्ड को कितने हमको ये वर्ल्ड को दिखाएंगे कि हम आपसे कितने कमजोर है, हम कितने नीचे गिरे हुए हैं। ऐसा बजट इन्होंने किया है। हाई अभी आपको मैं दोनों का कंपैरिजन दिखाता हूं। लंदन में एजुकेशन का 25% है, न्यूयॉर्क में 28% है, सिंगापुर में 20% है, पेरिस में 20% है और हमारे पास 5% है। हमारा पॉपुलेशन उनसे 3 से 4 गुना है और हमारा खर्चा उससे 25% कम है। जैसे स्कूल, अब मैंने आपको बीएसटी का बताया ना कि 1,20,00,000 के लिए 5,000 बसेस था और 2,50,00,000 के लिए हमारे पास 2,500 बसेस है। यानी जैसा पॉपुलेशन डबल होता है वैसा हमारा एजुकेशन का खर्चा आधा होता है, हमारा पब्लिक ट्रांसपोर्ट का खर्चा आधा होता है, हमारा बसेस आधा होता है। तो ये हमको मूर्ख बना रहे हैं कि ये हम मुंबई को वर्ल्ड क्लास सिटी बनाएंगे, ये बर्बादी की तरफ लेके जा रहे हैं। हमको चाहिए एजुकेशन पे खर्चा, हमको चाहिए हेल्थ पे खर्चा। क्यों आपने ये 20% क्यों नहीं किया? ये फ्री में एजुकेशन दे दो, फ्री में आप हमको क्या बोलते हैं उसको, हेल्थ दे दो। अरे नालायक लोगों, आप ब्यूटिफिकेशन पे खर्चा करते हो। अरे इससे बढ़कर गद्दारी हमसे हो ही नहीं सकती है। रस्ते पे ब्यूटिफिकेशन करके आपका बोर्ड लगाते हो, बेशरम लोग हैं तुम लोग। हाँ, रस्ते पे गैर कानूनी से ये ब्यूटिफिकेशन करते हैं। इनके ब्यूटिफिकेशन को कोई भी ट्रैफिक एनओसी नहीं है, यहां तक कि म्युनिसिपैलिटी के खुद के ट्रांसपोर्ट प्लानिंग डिपार्टमेंट की एनओसी नहीं है, यूटिलिटी की एनओसी नहीं है। मैंने इनके ऊपर एफआईआर दर्ज करने के लिए 64 नंबर कोर्ट मजिस्ट्रेट कोर्ट में हमारे गगरानी साहब पे, हमारे एडिशनल म्युनिसिपल कमिश्नर सिटी पे और बाकी लोगों पे हमने एफआईआर रजिस्टर करने के लिए हम एप्लीकेशन किया। आज हम जैसे सिटीजन्स को, आप जैसे लोगों पे अगर केस करना पड़ता है तो आप इस देश को क्या बचा सकते हैं? आप इस मुंबई को क्या बचा सकते हैं? आप खाली झूठ पे झूठ बोल सकते हैं। मुंबई को जो दूध देने वाली गाय थी उसको आपने पूरा सत्यानाश कर दिया है और यही आपको हम दिखाते हैं कि आपने कैसे हमको मूर्ख बनाया है। अच्छे रोड खोद देते हैं। आप डिगिंग करते हैं रास्ते का, अच्छे रास्ता, एजुकेशन पे खर्चा नहीं करोगे, हेल्थ पे खर्चा नहीं करोगे, इंफ्रास्ट्रक्चर के लिए खाली रास्ते पे खोद के जाओ। हमारा हेल्थ की बर्बादी 60%। हाँ, 60% रोड आप खाली खोद पे। अरे पहला एजुकेशन दो, पहला हेल्थ दो। आपको रोड खोदने से पैसे की कमीशन मिलती है क्या? आपको अच्छे ब्रिज तोड़ने से कमीशन मिलते है क्या? मैंने हैंकॉक ब्रिज जबरदस्ती गलत तरीके से तोड़ा, मैंने उसके ऊपर केस किया है कि ये मजबूत ब्रिजेस को सब तोड़ा हुआ है। ये इससे नालायक गद्दारी करते हैं ये हमसे। इनका काम है पहला एजुकेशन पे खर्चा करो, दूसरा काम है एजुकेशन हेल्थ पे खर्चा करो। ये हेल्थ और एजुकेशन आपको नहीं देते, आपको अनाड़ी रखना चाहते हैं, आपको बीमार रखना चाहते हैं और इसके लिए आपको ये पूरा मट्टी का रास्ता करते हैं, पूरा धूल करते हैं। देखिए कम से कम मेरे वार्ड में, बी वार्ड में इन लोग 23 रास्ता खोदने वाले। आप सोच सकते हैं 2 किलोमीटर में 23 रास्ता खोदने वाले हैं तो आपके हेल्थ की क्या फर्क हो सकता है? ऐसी गद्दार हमारे आमदार खासदार कॉर्पोरेटर हमसे कर रहे हैं और एक भी आमदार खासदार हमारे साथ में नहीं आ रहे हैं। दूसरी बात यह है कि रास्ता तोड़ते हैं। आज 4,500 प्रोजेक्ट रिकंस्ट्रक्शन के बिल्डिंग है, उसकी मट्टी का क्या है? आज बड़े बड़े टाटा अडानी फडानी रास्ता केबल के लिए खोद रहे, वो मट्टी कहां जाएगी? अरे आप लोग पागल हो गए हो क्या? हमारे आमदार खासदार कॉर्पोरेटर पागल हो गए क्या? हाँ, आप हमको बेवकूफ बनाते हो कि हम आपके लिए काम कर रहे हैं। ये मट्टी का इफेक्ट हमारे हेल्थ पे क्या होता है इसके बारे में स्टडी क्या है? पूरा आपके पेपर में आता है कि हर आदमी रेस्पिरेटरी सिस्टम में सड़ रहा है, मर रहा है। हाँ, और आप हमको बेवकूफ बनाते हैं, हम इंप्रूवमेंट करते हैं, आप रीडेवलपमेंट नहीं कर रहे हो, आप डेवलपमेंट नहीं कर रहे हो, आप डिस्ट्रक्शन कर रहे हो। आप इस मुंबई के पूरी तरह से डिस्ट्रक्शन कर रहे हो। आप अगर प्रमोशन करते हो तो आप हेल्थ पे खर्चा करते थे, अगर प्रमोशन करते तो एजुकेशन पे खर्चा करते थे, अगर प्रमोशन करते थे तो आप रास्ते को अच्छा बनाने के लिए करते थे, आप ब्यूटिफिकेशन पे हजारों करोड़। इसके ऊपर हम आपके ऊपर एफआईआर जरूर करने वाले हैं, इतना ध्यान में रखे। जितने भी लोगों ने अपना बोर्ड लगाया है ना, आमच्या विधीतून केलेला आहे, त्या सर्व आमदार खासदार कॉर्पोरेटरवर आम्ही एफआईआर करणार आहोत
कारण तुम्ही आमच्याशी बेमानी केलेली आहे, आमचा विश्वासघात केलेला आहे. तुम्हाला हे पैसे खाण्याचा अधिकार नसताना सुद्धा तुम्ही केलेला आहे. याची जाणीव ठेवा की तुम्ही मुंबईकरांशी गद्दारी केलेले आमदार खासदार कॉर्पोरेटरने. आता मी तुम्हाला दाखवतो की पेज 3 हे बीएसटीचे म्हणे आम्ही 10,000 बसेस करणार आहोत. किती आहेत हे बघा, इथं खोटं लिहितात बघा. पहिले वर्ष म्हणजे 5,000 बसेस नाहीच आहेत, 2,500 ते पण दुसऱ्याचे आहेत, स्वतःचे नाही आहेत. त्याच्यानंतर इथे 10,000 बसेस करणार. अरे 10,000 बसेस तुम्ही करणार कसे? आज तुमचे 2,500 बसेस 2,500 बसेससाठी जवळजवळ 2,500 कोटी दर वर्षाला खर्च आहे. आता तुम्ही 10,000 कोटीला जवळजवळ तुम्ही 8,000 कोटी कुठून आणणार आहात हो? 1,000 कोटी देणारे नालायक, न अभ्यासू करणारे, ह्या आम्हाला खोटं बोलणारे बजेट पास करता तुम्ही. 1,000 कोटी म्हणजेच काय? तुमचं इंटेन्शन हा डिझॉनेस्ट आहे, खोटारडा आहे. तुम्हाला बीएसटीचे डेपो विकायचे आहेत. तुम्हाला कुठे गेले ते डेपोचे? ना हे बघा, तुम्हाला ह्या डेपो विकायचे आहेत आणि त्यामुळे तुम्ही बजेट देत नाही. 1,000 कोटीचं लाज तरी वाटते का हो तुम्ही बजेट करताना? अहो गगराणी, लाज वाटते का गगराणी? हो गगराणी साहेब, मी तुमच्यावर रागवत नाही, रडतोय मी. हो रडतोय मी, अजिबात तुमच्यावर रागवत नाही. मी कुठल्याही आमदार खासदार कॉर्पोरेटरवर किंवा IAS वर रागवत नाही. मला रडू येतंय की असे दळिद्री विचार न करणारे माणसं आमच्या मुंबईला बर्बाद करत आहेत, म्हणून मला या देशाबद्दलचं आणि या मुंबईबद्दलचं रडू येतोय. मी काय साधू संत नाहीये, माझे पण तुम्ही चुका आहेत भरपूर, पण मी देशद्रोही नाही आहे हो. हे तुम्ही देशद्रोहीचं काम करताय. असं करू नये. हात जोडून विनंती करतो. मिस्टर गगराणी, तुम्ही IAS ऑफिसर आहात. शपथ घेतलेले 11/11/2014च्या JR प्रमाणे आणि 15/9/1952च्या JR प्रमाणे शपथ घेतलेले. अशी शपथ घेता का? 1,000 कोटी देऊन तुम्ही डेपो विकणार? अहो कंबाला हिल एखाद्या पुंजीपतीला विकताय तुम्ही. तुम्ही धारावीचं प्लांट सर्व एक दुसऱ्या पुंजीपतीला विकणार आहे. तुम्ही सर्व जर आयुष्यात विकायलाच रेसकोर्स तुम्ही काढताय. अरे काय चाललंय? तुम्ही विकायला येणार असाल तर तुम्ही नोकरी सोडून जा हो. हे देश बर्बाद झालं तरी चालेल, पण तुमच्यासारखे नालायक लोक नको इथे आम्हाला. काय चाललंय? बजेटच्या नावाने इम्प्रुव्हमेंट काहीच नाही, फक्त खर्च करायचे. इथे आता मी FIR रजिस्टर करणार आहे आणि म्युन्सिपल कमिशनरवर FIR रजिस्टर करणार आहे. ऍडिशनल म्युन्सिपल कमिशनरवर FIR. तुम्ही रस्ते खोदताना तिथे फायर ब्रिगेडची NOC का नाही घेतली हो? अँब्युलन्स आणि फायर ब्रिगेडचे इंजिन कुठून जाणार आहे तो? अख्खा फायर ब्रिगेडच्या ट्रॅफिक NOC मध्ये म्हटलंय की अर्धा रस्ता खोदावा. प्रत्येक रस्ता संपूर्णपणे खोदलाय. आग लागली तर फायर ब्रिगेड कुठून जाणार? जखमी माणसाला कुठून आणणार? आजारी माणसाला कुठून आणणार? अरे असे तुम्ही देशद्रोही कामं करणारे आणि आम्हाला तुम्ही सांगताय आमच्यावर केसेस करता, आम्हाला फाईन दाखवता का तुम्ही? हे नाही चालणार. आम्ही तुमच्या विरुद्ध प्रत्येक गोष्ट. अरे सचिन परब म्हणून डॉक्टर आहेत, त्यांचा व्हिडिओ जरा बघा. मरतेवेळी तुम्हाला सर्व दिसेल की तुम्ही काय देशद्रोहीपणा केलेला आहे आणि रडाल तुम्ही मरताना. ते व्हिडिओ बघा. मी माझ्या 35,000 लोकांनी माझ्या आता सकाळपासून पाहिलेल्या 35,000 लोकांनी पाहिलंय. जरा आमदार खासदार कॉर्पोरेटर तुम्हीही बघा आणि गगराणी तुम्हीही बघा की मरायच्या वेळेला तुम्ही या मुंबईची कशी बर्बादी केली. तुम्ही आयुष्यभर रडू नका, आताच सुधरा आणि मुंबईला चांगलं करा आणि मरताना आपण हसून मरूया. आणि आम्ही तुमच्या बरोबर आहेत चांगलं कामं करताना. एवढं लक्षात ठेवा की तुमचा बजेट जो आहे तो आम्हाला मूर्ख बनवण्यासाठी आहे आणि तुम्ही आम्हाला फसवलेला आहात. तुम्ही तुमचं पेन्शन, IAS लोकांचं पेन्शन बंद करा, IPS लोकांचं पेन्शन बंद करा, आमदार खासदार लोकांचं पेन्शन बंद करा, पोलिसांना पेन्शन द्या. अरे पोलीस 24 तास कामं करतात तिथे, तुमच्यापेक्षा जास्ती कामं करतात, तुमच्यापेक्षा जीवावर उधार होऊन कामं करतात. काही नालायक असतील पण तरी सुद्धा ते तुमच्यापेक्षा चांगले आहेत, कारण ते 24 तास त्यांची ड्युटी असते. तुम्ही काय कपडे घालता, काय गॉगल घालता, काय हिरो सारखे रील्स करता. लाज वाटते का तुम्हाला रील्स करायला? तुम्ही रील्स असे करता जसा की तुम्ही मोठा काहीतरी बहादूरपणा केलेला आहे. अरे तुमची सेवासाठी आलेला आहात, तुम्ही हिरोगिरी करायला आलेले आहात का? अरे काय काय गॉगल, काय कपडे, काय आणि तुम्ही काय शिवाजी महाराजांचं नाव घेता, बाबासाहेबांचं नाव घेता. अरे त्यांची शिक्षणिकाचे 5% तरी घ्या हो. बाबासाहेबांनी आणि शिवाजी महाराजांनी स्वतःसाठी काहीच केलेलं नाहीये.
तुमची प्रॉपर्टी दर वर्षाला वाढते, दर 5 वर्षाला डबल होते. कुठून होते हो? मुंबई बर्बाद होते, महाराष्ट्र बर्बाद होतो, देश बर्बाद होतो, पण तुमची इन्कम वाढते कशी काय हो? अरे काय चाललंय? डेमोक्रेसी म्हणजे प्रत्येक माणसाला हक्क द्यावे. आज माझा पोरगा, माझा भाऊ, माझी बहीण, माझी बायको, अरे लाज वाटते का तुम्हाला? आणि पॉलिटिकल पार्टीजना सुद्धा लाज वाटते का की तुम्ही वेगवेगळ्या माणसांना द्यायचं सोडून त्याच्याच बायकोला, त्याच्याच पोरीला, त्याच्याच भावाला, त्याच्याच मेवण्याला देता? अरे ही डेमोक्रेसी आहे का की मस्करी आहे? तुम्ही डेमोक्रेसीचा मॉकरी करत आहात. यू आर मेकिंग अ मॉकरी ऑफ डेमोक्रेसी. आणि कसलं वी आर दी बेस्ट इंडियन डेमोक्रेसी खोटं बोलता तुम्ही लोकांना. कसली डेमोक्रेसी? डेमोक्रेसी म्हणजे 4 वर्ष 3ऱ्या वर्षी कुठल्याही आमदार खासदारांनी परत इलेक्शन उभं राहायचं नाही. ही डेमोक्रेसी आहे. आयुष्यभर म्हातारा झाला, टेकला, हात मरायला टेकलेला असलेला तरी इलेक्शनला 70व्या वर्षांनी 75व्या वर्षी तुम्ही उभे राहता. लाज वाटते का तुम्हाला? हा, यंग माणसांना पुढे यायला देतच नाहीये. 8 वर्षानंतर किंवा 10 वर्षानंतर तुम्ही रिझाईन व्हायचं, तुम्ही दाखवायचं, पण नाही. माझी मुलगी, माझा भाऊ, माझा काका, माझा मामा, अरे तुम्ही कसले देशासाठी काम करणारे आहात? तुम्ही पॉलिटिशियन्स या पुढच्या पिढीचा बर्बाद करायला आलात. तुम्ही लीडर्स नाही आहात. तुम्ही लीडर असतात तर इलेक्शनला न उभा राहता लोकांची मदत केली असते. अरे माझ्या बायकोला तिकीट नाही मिळाली, मी दुसऱ्या पक्षात जातो. दुसऱ्याच पक्षात जाऊन काय करतात? प्रत्येक पक्ष मला तिकीट नाही मिळेल दुसरा. अरे कसले तुम्ही सेवेदार आहात? प्रत्येक पक्ष फुटेली लोकांना घ्यायचं, त्यांना इलेक्शनला उभारायचं. तुम्ही देश सेवा करणार? तुम्ही डेमोक्रेसी दाखवणार का आम्हाला? अजिबात नाही होणार आहे. आणि शेवटी परत सांगतो की हा बजेट जो आहे, हे बघा रिडेव्हलपमेंट ऑफ ग्रीन हे दाखवलं जातं. हे मूर्ख आहे सर्व. तुमचे डेपो विकले जातात, तुमचे इलेक्ट्रिक विकले जातात. 90 years. आणि 90 वर्षासाठी लीज. अरे 90 वर्ष कोणी पाहिलंय? आजची प्रॉपर्टी उद्या तुम्ही विकत घेताना डबल भाव होतं, 1.5 पटांनी भाव होतं. हे तुम्ही फुकट देताय, फुकट. हे बंद झालंच पाहिजे. रस्त्यावर आपण उतरलंच पाहिजे. आणि हे लीजवर देण्याचा तुमचा बापाचा माल नाहीये हो. आमदार, खासदार, कॉर्पोरेटर हा पब्लिकची प्रॉपर्टी आहे, तुमचा बापाचा प्रॉपर्टी नाहीये. तुम्ही लीज हे देणार आहे. तुम्हाला जर जमत नसेल, तुम्ही जर कमकुवत असाल, तुम्ही इनकॉम्पिटंट असाल, तुम्ही नालायक असाल, तर इलेक्शन जिंकलं असेल तर हराम जा आणि परत जा आणि आम्ही चालू. अरे काय विकत चाललेलं आहे? एवढी चांगली बीएसटीचे जनरल मॅनेजर माझे आजोबा होते काही काळी. हा, बीएसटी मध्ये नोकरी लागण्यासाठी माणसं तडपडायची. आज बीएसटीचे भिकारी करून टाकलाय, ओसाड करून टाकलाय, त्याला स्मशानभूमी करून टाकलेली आहे तुम्ही. बीएसएनएलला ओसाड स्मशानभूमी करून टाकली. प्रत्येक पब्लिक कंपनीला तुम्ही वाट लावून टाकलेली आहे. आणि तुम्ही म्हणता आम्ही देशासाठी करतो. कसलं देशासाठी करता हो? तुमची लायकीच नाहीये देशासाठी करायची. देशासाठी करायची असेल तर पहिलं एज्युकेशनचं वाढवा, पहिलं हेल्थचं वाढवा, आणि एकही पब्लिक प्रॉपर्टी विकली जाणार नाही ह्याची शपथ द्या आम्हाला. आणि मग बघा आम्ही तुमच्या पाया पडू, तुमच्या पायाचं तीर्थ पिऊ. पण ही गद्दारी करू नका. आणि जे काय तुमचं बजेट देणार आहे त्यांची लायकी तरी बघा, त्यांचं शिक्षण बघा, त्यांना बोलता येतं का बघा. त्यांनी कॉर्पोरेटर व्हायच्या अगोदर त्यांची प्रॉपर्टी बघा आणि आज त्यांची प्रॉपर्टी बघा. ही कुठून येते हे बघा. सर्वसाधारण माणूस 10% 15% त्यांची प्रॉपर्टी दर वर्षाला वाढवू शकते. पण आमच्या आमदार खासदारांचे 100% प्रॉपर्टी वाढते 5-5 वर्षात. शेकडो कोटी चाळीत राहणारे शेकडो कोटी मालक होतात. कुठून होतात हो? तुम्हीच शाणे. आमदार, खासदार, कॉर्पोरेटर, प्रत्येक आमदार, खासदार, कॉर्पोरेटर हा शाणा, बाकी सर्व मूर्ख. कारण तुम्ही एवढे पैसे कमवता, आम्हाला नाही कमवता येतं. आमचे एसेट्स कमी होतात, तुमचे एसेट्स वाढत चालतात. नाही, हे कुठेतरी सुधारलं पाहिजे. माझं कुठल्याही आमदार, खासदार, कॉर्पोरेटर किंवा IAS IPS किंवा कुठल्या पॉलिटिकल पार्टीशी काहीही माझी दुश्मनी नाहीये. मी तुमचं सर्वांचं नम्रपणे अभिवादन करतो. पण तुमची काम करण्याची जी पद्धत आहे ती ही देशाला चांगली नाहीये. तुम्ही जे आमदार, खासदारला तिकीट दिलेलं आहे त्यातले 50% क्रिमिनल आहेत. लाज वाटली पाहिजे तुम्हाला की तुम्ही क्रिमिनल लोकांना तिकीट देता आणि त्यावर म्हणता की क्रिमिनलच जिंकतो हो. अरे लाज वाटली पाहिजे, लाज. की चांगल्या माणसाला द्यायला तुमची हिंमत नाहीये. कारण चांगला माणूस तुमच्या हायकमांडचं ऐकणार नाहीये, तो मनाला येईल ते करणार. म्हणून तुम्हाला क्रिमिनल माणूस पाहिजे, त्याला ब्लॅकमेल करू शकता तुम्ही. हे कर, नाही तर तुझी केस ओपन करतो. ह्या पद्धतीने जर मुंबई, महाराष्ट्र आणि हे देश जर चालत असेल ब्लॅकमेलिंगवर, तर या देशाला कोणी वाचू शकणार नाही.
त्यामुळे प्रत्येकाने विचार करावं. हात जोडून मी प्रत्येक आमदार, खासदार आणि तुमचं क्रिमिनल रेकॉर्ड असेल तर आता राहू द्या, पण यापुढे तरी आपण या मुंबईला, या महाराष्ट्राला, या देशाला वाचवावं ही आपल्याला सर्वांना नम्र विनंती. आणि प्रत्येक नागरिकांना विनंती आहे की प्रश्न करा. आमच्या आमदार, खासदार, कॉर्पोरेटरला प्रश्न करा. आमच्या IASला, आमच्या IPSना प्रश्न करा. घाबरू नका. हा कायदा तुमच्या फेवरनी आहे. तुम्हाला माहिती नसल्यामुळे हे आज तुमच्यावर दादागिरी करतात. या प्रत्येक कायद्याचं माझा फॉर्मॅट kamlakarshenoy.com वर मिळेल आणि तुम्ही या मुंबईसाठी लढा. 51A आर्टिकल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आणि CRPC 39 हे आपल्याला अधिकार देतो की चुकीचं काम करणाऱ्याच्या विरुद्ध तुम्ही लढा. तुम्हाला कुठलेही पोलीस आणि कुठलेही म्युन्सिपालिटी विचारू शकत नाही की ते इलिगल कन्स्ट्रक्शनचं तुमचा काय संबंध आहे, कारण इलिगल कन्स्ट्रक्शन इज डायरेक्ट व्हायोलेशन ऑफ द फंडामेंटल राईट्स. आणि तिथे त्यांचा व्हिडिओ काढा आणि त्यांच्यावर 166 खाली मी तुम्हाला मदत करीन FIR रजिस्टर करायला. मी फॉर्मॅट मदत करेन. मी देव नाहीये प्रत्येक ठिकाणी पोचायला, पण फॉर्मॅट्स तुम्हाला देईन आणि लढा. तुम्हाला कोणी हात लावू शकत नाही. आणि ज्या दिवशी 100 लोक, फक्त मला या महाराष्ट्रातले, या मुंबईतले 100 लोक, फक्त 100 लोक माझ्याबरोबर काम करा आणि मला या आमदार, खासदार, कॉर्पोरेटर, IAS, IPS वर FIR आपण 100 FIR करूया. आणि मग बघा यांची काय अवस्था होते. हे करप्शन आपोआप कमी होईल. आपोआप. तळे राखी तो पाणी चाकी हे आपण ऐकलेलं आहे आणि त्याच्याबद्दल माझं काहीच नाही. मी काय देऊ नाही तेवढं थांबवणं, पण आज तळच पिळायला लागलेत, हे झाडच खायला लागलेत, तिथे माझं ऑपोजिशन आहे. तुम्ही आमच्या खिशातून चोरी करून पैसे काढले ना, आम्हाला काय 15-20 वर्षा अगोदर आमच्या खिशातून चोरी करून पैसे काढायचे, पण आज आमचे कपडे फाडून तुम्ही टॅक्स वसूल करता. कपडे फाडून तुम्ही चुकीचे कायदा बनवताय. तुम्ही मोफा काढायला निघालेले आहात. अरे काय लाज वाटते का तुम्हाला? मोफा काढायला निघतात. आता सुप्रीम कोर्टाने रेराबद्दल म्हटलंय की रेरा हे फक्त बिल्डरसाठी आहे. एवढे नीच झालेले आहात का तुम्ही की कायदेही चुकीचं बनवणार? तुम्ही लोकांना फसवणूक करताय. हे करू नका साहेब. मी रडून बोलतोय, मी रागाने बोलत नाही. मला खरोखर मनात रडू येतंय की काय या आमच्या जे सुभाषचंद्र बोस, गांधीजी, नेहरू यांनी जे आपल्याला इंडिपेंडन्स दिलाय, ह्या अशा नालायकपणा करण्यासाठी आपल्याला दिलेला आहे का? हा प्रश्न आज प्रत्येक नागरिक स्वतःला विचारतोय की ह्यासाठी आपल्याला इंडिपेंडन्स मिळालेलं का? नाही. तर आपण निश्चितपणे एकत्र येऊया. नागरिकांनी एकत्र या आणि प्रश्न विचारा. जागरूक व्हा. प्रत्येक गोष्टीला प्रश्न विचारा आणि या मुंबईला, या महाराष्ट्राला आणि या देशाला वाचवूया. जय हिंद. आणि पाठी घ्यायचं नाही, या देशाला वाचवायचंच कुठल्याही परिस्थितीत. जय हिंद.